विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण असेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन का करतात, कधी करतात ते पाहणार आहोत. असेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करताना जर्नल एंट्रीज कुठल्या कुठल्या केले जातात आणि त्याची लेजर पोस्टिंग काय असते ते या भागामध्ये आपण शिकणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील टॉपिक नंबर जो 3 आहे, ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्या टॉपिकचा हा 7th लेक्चर आहे. मित्रांनो, या मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मागील सर्व व्हिडिओची लिंक मिळेल. आणि मी आहे प्राध्यापक अंकुश तरवडे सर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ कॉमर्स क्लासेसचं हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहणार आहोत मिनिंग रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. मित्रांनो, meaning the value of asset shown in balance sheet may be different than market value. ज्यावेळेस नवीन पार्टनरचं ॲडमिशन होतं त्यावेळेस बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जी व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये डिफरन्स असू शकतो. सो द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स बिलॉंग टू ओल्ड पार्टनर्स. आणि मग जे काही असेट आणि लायबिलिटीमध्ये रिव्हॅल्युएशन झालं असेल, म्हणजे असेटची व्हॅल्यू वाढली असेल, कमी झाली असेल, किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली असेल, कमी झाली असेल, तर या सगळ्या गोष्टी कोणाच्या मालकीच्या असतात. प्रॉफिट झाला असेल तर ओल्ड पार्टनर्सच्या मालकीच्या असतात, आणि किंवा लायबिलिटी वाढली असेल तर ही लायबिलिटीसुद्धा ओल्ड पार्टनर्सलाच बेअर करावी लागेल. द न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच प्रॉफिट. आणि या असेटमध्ये जो काही प्रॉफिट होईल, या असेटचं रिव्हॅल्युएशन करताना जो काही प्रॉफिट होईल तो सगळा प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सलाच मिळतो. याच्यावर इनकमिंग पार्टनर्सचा किंवा न्यू पार्टनर्सचा अजिबात अधिकार नाही आहे. ऑल्सो ही शुड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. मित्रांनो, जसं असेटचं रिव्हॅल्युएशन झाल्यावर प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिटवर याचा काहीही अधिकार नसतो. ही हॅव नो राईट. त्याच पद्धतीने ज्यावेळेस लायबिलिटी वाढतात किंवा लॉस सहन करावा लागतो त्यावेळेस इनकमिंग पार्टनर्सचा म्हणजेच न्यू पार्टनरला अजिबात तो लॉस सफर करावा लागत नाही. सम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड असेट ऑर अनरेकॉर्डेड लायबिलिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. कधीकधी ज्यावेळेस नवीन पार्टनरचं ॲडमिशन होतं त्यावेळेस काही अनरेकॉर्डेड असेट असतात आणि काही अनरेकॉर्डेड लायबिलिटीज असतात. इट शुड बी शोन इन द बुक्स बिफोर ॲडमिटिंग न्यू पार्टनर्स. आणि ज्यावेळेस नवीन पार्टनर्सचं ॲडमिशन होतं त्या ॲडमिशनच्या अगोदर यांना बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्या असेट अँड लायबिलिटी शो कराव्याच लागतात. सच ॲडजस्टमेंट्स ऑफ व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटी कॉल्ड रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. आणि या प्रकारच्या ॲडजस्टमेंट ज्या असतात की ज्याच्यामध्ये असेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं त्यालाच म्हणतात रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. मित्रांनो, at the time of reconstitution of the firm, asset and liability of the firm are revalued. आणि ज्यावेळेस फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन होत असतं, पुनर्निर्मिती, पुनर्बांधणी किंवा पुनर्रचना होत असते त्यावेळेस असेट अँड लायबिलिटी काय केले जातात, फर्मकडून रिव्हॅल्यू केले जातात. द चेंजेस मेड इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मित्रांनो, आणि या ज्या असेट आणि लायबिलिटीचं जे रिव्हॅल्युएशन झालेलं आहे त्याची जर्नल एंट्री केली जाते आणि त्या रेकॉर्ड्स केले जातात रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये. मित्रांनो, रिव्हॅल्युएशन अकाउंटचं दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन असेट्स अँड लायबिलिटी, द गेन ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट or partners current account in their old profit sharing ratio. मित्रांनो, या ज्यावेळेस असेट आणि लायबिलिटी इन्क्रीज झाले असतील किंवा डिक्रीज झाले असतील त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो, तो जो प्रॉफिट किंवा लॉस असतो ज्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं जातं आणि ज्यावेळेस क्रेडिट बाजू जास्त असेल तर प्रॉफिट असतो आणि जर डेबिट बाजूची टोटल जास्त असेल तर लॉस असतो. मग हा जो प्रॉफिट आणि लॉस असतो तो काय केला जातो,
ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. मित्रांनो, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. चला तर मित्रांनो बघूया तर मग काय आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. मित्रांनो, 11वीला असताना तुम्ही डेबिट क्रेडिटचे रूल शिकले होता. डेबिट कशाला द्यायचं, क्रेडिट कशाला द्यायचं, याला म्हणतात अकाउंटचे गोल्डन रूल. ते सुद्धा आपल्याला काही अंशी या टॉपिकमध्ये वापरावे लागणार आहेत. त्याशिवाय इन्क्रीज डिक्रीजचे सुद्धा रूल आपल्याला वापरायचे. मित्रांनो, बघूया आता गोल्डन रूल्स ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. मित्रांनो, आपण 3 रूल पाहिले होते. कोणते होते? पर्सनल अकाउंट होता, रिअल अकाउंट होता आणि नॉमिनल अकाउंट होता. मित्रांनो, पर्सनल अकाउंटचा रूल तुम्हाला आठवतो का? हो. तर काय होता? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल होता डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल होता डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स. मित्रांनो, हे रूल्स कसे वापरायचे आहेत त्याच्यासाठी मी 11वीचा एक सेपरेट व्हिडिओ बघितला आहे. जर तुम्हाला ते येत नसतील तर तो व्हिडिओ कृपया पाहावा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मागील त्या व्हिडिओची मी लिंक देईल. चला तर मित्रांनो पुढे बघूया. मित्रांनो, आपल्याला पाहिजेत आता इन्क्रीज डिक्रीजचे रूल. कुठले रूल? इन्क्रीज डिक्रीजचे. याच्यामध्ये असेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम अँड एक्सपेंडिचर हे 5 रूल शिकवले जातात. तर हे 5 रूल असतात. पण त्यापैकी आपल्याला जे महत्त्वाचे या टॉपिकमध्ये शिकायचे जे आहेत ते आहे असेटबद्दल आणि दुसरा आहे लायबिलिटीबद्दल. मित्रांनो, ज्यावेळेस असेट काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे इन्क्रीज इन असेट गिव्ज डेबिट. जर असेटची व्हॅल्यू काय झाली? वाढली तर काय करा? असेटला काय द्या? डेबिट द्या. आणि डिक्रीज इन असेट गिव्ज क्रेडिट. म्हणजे असेटची व्हॅल्यू जर कमी झाली असेल तर त्याला क्रेडिट द्या. हा रूल खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा रूल आहे लायबिलिटीचा. असेटचा रूल मी परत एकदा सांगतो. ज्यावेळेस इन्क्रीज इन असेट असतं म्हणजे असेटची व्हॅल्यू वाढते त्यावेळेस असेट अकाउंटला डेबिट द्या. आणि ज्यावेळेस डिक्रीज इन असेट होतं म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होते त्यावेळेस त्याला क्रेडिट द्या. नेक्स्ट आपल्याला लायबिलिटीबद्दल बघायचं आहे. इन्क्रीज इन लायबिलिटी गिव्स क्रेडिट. मित्रांनो, ज्यावेळेस लायबिलिटीची व्हॅल्यू वाढते त्यावेळेस लायबिलिटीला काय द्या? क्रेडिट द्या. आणि ज्यावेळेस लायबिलिटी कमी होते त्यावेळेस लायबिलिटीला डेबिट द्या. मित्रांनो, हे जे दोन रूल होते हे खूप महत्त्वाचे होते. आता जे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एंट्रीज दिलेल्या आहेत त्या बघूया. पहिली आहे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. हे आत्ता आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की असेटची व्हॅल्यू वाढली असेल तर त्याला काय द्या? डेबिट द्या. आणि डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, लायबिलिटी कमी झाली असेल तर त्याला काय द्या? डेबिट द्या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एंट्री दिसते असेट अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आणि त्याचं नॅरेशन आहे बीइंग द व्हॅल्यू ऑफ असेट इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी डिक्रीज. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ही आपली पहिली एंट्री. ही एंट्री खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट अँड इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. या दोन्ही गोष्टी आपण आत्ता पाहिल्या होत्या मागच्या स्लाईडमध्ये. असेटची व्हॅल्यू कमी झाली तर त्याला क्रेडिट द्यायचं आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तर त्याला क्रेडिट द्यायचं, आहे का नाही? असेटची व्हॅल्यू कमी झाली तर त्याला क्रेडिट द्यायचं आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तर त्याला सुद्धा क्रेडिट द्यायचं. मग डेबिट कशाला द्यायचं? रिव्हॅल्युएशन अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला. मित्रांनो, मागे आपण पाहिलं की रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आता परत ही पहिली एंट्री बघा. ज्यावेळेस असेटची व्हॅल्यू वाढते त्यावेळेस फायदा असतो किंवा लायबिलिटी कमी होते त्यावेळेससुद्धा फायदा असतो, म्हणजेच इन्कम होतं. आणि ज्यावेळेस इन्कम होतं त्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट द्यावं लागतं, कारण हे नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय रे? क्रेडिट इन्कम अँड गेन. मित्रांनो, सेकंड जो आहे त्याच्यामध्ये डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेटची व्हॅल्यू कमी झाली हा लॉस आहे. आणि इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी हा सुद्धा लॉस आहे. म्हणून लॉस झाल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट देतात
कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन. ओके. नेक्स्ट थर्ड आहे रेकॉर्डिंग ऑफ अनरेकॉर्डेड असेट इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. असेटची काय करायची, रेकॉर्ड करायची. मित्रांनो आता सपोज आपल्याकडे एक जी असेट आहे ती 0 आहे. आपल्याकडे एखादी असेट आहे आणि ती 0 आहे आणि ती असेट काय केली आपण रेकॉर्ड करतोय. काय करतोय ते आपण रेकॉर्ड करतोय. मग काय होणार, ती असेटची व्हॅल्यू काय होणार, 0ची काय होणार, वाढणार. म्हणून इन्क्रीज इन असेट गिव्स डेबिट, म्हणजेच असेट अकाउंटला डेबिट. आणि असेटची व्हॅल्यू वाढली मग फायदा आहे का तोटा आहे, फायदा आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट. बिंग अनरेकॉर्डेड असेट ब्रॉट इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. चौथं बघा, क्रिएटिंग अ न्यू लायबिलिटी इन द बुक्स. क्रिएटिंग न्यू लायबिलिटी इन द बुक्स. लायबिलिटी वाढली, हा तोटा आहे का नाही, लॉस आहे का नाही. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट अँड इन्क्रीजिंग लायबिलिटी गिव्स क्रेडिट. आपण आत्ता रूल पाहिला आहे ना, म्हणून लायबिलिटी अकाउंटला क्रेडिट. नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. मित्रांनो ज्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं जातं त्यावेळेस एकतर रिव्हॅल्युएशन अकाउंटवर प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो. तर तो जो प्रॉफिट असतो किंवा लॉस असतो तर तो कुठं ट्रान्सफर करायचा असतो. या पहिल्या एंट्रीमध्ये आपल्याला कळतंय की ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. मित्रांनो ज्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करतो त्यावेळेस तो क्रेडिट बॅलन्स असतो, तोच क्रेडिट बॅलन्स डेबिटला लिहिला जातो. त्यातून डेबिट मायनस केली जातं आणि जो बॅलन्स येतो तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहित असतो. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहित असताना आपल्याला तो जो आहे प्रॉफिट तो आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो काय लिहितो, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट आणि ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी त्याची आपण पोस्टिंग नंतर करणार आहोत. बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ज्यावेळेस प्रॉफिट होतो त्यावेळेस हा जो प्रॉफिट असतो तो आपल्याला करायचा असतो ट्रान्सफर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, किंवा जर ते करंट अकाउंट वापरत असतील तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला हा प्रॉफिट ट्रान्सफर करावा लागतो. नेक्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लॉस होतो त्यावेळेस काय केलं जातं, हा जो लॉस असतो हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिला जातो आणि फक्त ओल्ड पार्टनर्सला. बरं का, या ठिकाणी बघा एंट्री दिसते तुम्हाला, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय लिहितो, ज्यावेळेस डेबिट बाजू जास्त असते तेव्हा बॅलन्स येतो क्रेडिटला, तो डेबिट बॅलन्स असतो, लॉस असतो तो ट्रान्सफर करायचा असतो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट झाला तर क्रेडिटला आणि लॉस झाला तर डेबिटला. ओके मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. Thanks for watching. Drop a like, leave a comment, and don't forget to subscribe.